खोपोलीतील सर्व शाळा व कॉलेजचे नामफलक मोठे व देवनागरी लिपीमध्ये असावेत. शिवसेना संपर्क प्रमुख राहुल गायकवाड यांची मागणी. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून देखील मराठी भाषेला अधिक सक्षमपणे व प्रभावाने रुजवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाने 12 मार्च 2024च्या बैठकीत मान्यता दिली आहे. सदर मान्यतेस अनुसरून मराठी भाषा विभागाने राज्याचे मराठी भाषेचे धोरण जाहीर केले. शासकीय कार्यालयाने आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक व सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 25 वर्षांमध्ये ज्ञानभाषा व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे हे शासनाच्या सदर धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारी कार्यालयात दर्शनी भागात फलक लावण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार असे आदेश दिले असल्याचे अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. राज्य शासन तर मराठी भाषेचा वापर सर्वत्र करावा म्हणून प्रयत्न करत असून यामध्ये सर्व युवकांनी आणि नागरिकांनी जागृत राहून परिसरात दिसणारे नामफलक मराठीत करण्यासाठी प्रशासनाला सांगून प्रयत्न करावे. याबाबतचे आवाहन शिवसेना शिंदेगड शहर संपर्क प्रमुख राहुल गायकवाड यांनी केले आहे. तसेच शहरातील सर्व शाळा कॉलेज यांचे नामफलक मोठ्या आकाराचे आणि मराठी देवनागरी लिपीत असावेत. याबाबत सर्व शाळा व कॉलेजमध्ये भेट देऊन तसे त्यांना निवेदन दिले आहे. आणि 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे, त्यामुळे 27 फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळांचे नामफलक मराठीमध्ये करण्याची मागणी राहुल गायकवाड यांनी केली असल्याची माहिती दिली आहे. शहरामध्ये इंग्लिश मीडियम ICSE बोर्ड आणि CBSE बोर्ड याच्या खूप नवीन शाळा तयार झालेल्या आहेत आणि जुन्या शाळा पण आपल्याकडे आहेत. बऱ्याचशा शाळा आणि महाविद्यालयांचे बोर्ड हे अजूनही इंग्लिशमध्ये लिहिलेले आहेत असं माझ्या निदर्शनात आलं. तर मी सगळ्या शाळांना आणि सगळ्या स्कूलला आणि आपलं KTSP मंडळ जे आहे त्यांच्या 14 शाळा आहेत त्या सर्वांना पत्र दिलेलं आहे का त्यांनी आपल्या शाळांचे बोर्ड हे मराठीमध्ये करावे. कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक कायदा केलेला सरकारने काय सर्व आस्थापने आणि सगळ्या शाळा सगळे जे मोठे हॉस्पिटल्स असतील सर्वांचे बोर्ड दर्शनी भागामध्ये मराठी अक्षरामध्ये असणे खूप गरजेचं आहे. आमचा इंग्लिशला विरोध नाही आहे, परंतु इंग्लिशमध्ये जो तुम्ही बोर्ड लावता त्याचप्रमाणे मराठीतही बोर्ड लावला पाहिजे असा सरकारने कायदा केलेला आहे. इतर भाषांना आमचा विरोध नाही आहे, परंतु मराठीची जर गळचेपी होणार असेल आणि ज्या मराठीला केंद्र सरकारने आता अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे म्हणजे आपल्या मराठी भाषेला ज्ञानेश्वरांच्या पसायदानापासून ज्ञानेश्वरीपासून आपल्याला इतिहास आहे आणि त्या शिवाजी महाराजांनी मराठीला जगभरामध्ये मान्यता करून दिली. अशा भाषेचे जे बोर्ड जिथं विद्यार्थी येऊन शिकतात, जिथं विद्यार्थी घडतात तिथं मराठीमध्ये शाळांचे बोर्ड नसतील तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठीबद्दल आदर प्रेम आणि शाळांना त्या मराठीबद्दल आदर प्रेम किती निर्माण होईल ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. म्हणून मी ही मागणी केली आहे का सर्व शाळांनी येत्या 27 फेब्रुवारीला आपल्या मराठी भाषा दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्या दिवसापर्यंत आपण आपल्या शाळेंचे बोर्ड आणि आस्थापनांचे बोर्ड हे मराठीमध्ये करावे. कारण की नाही केले तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावे लागेल. आपण विविध जेव्हा भेटी घेतल्यानी आणि त्यातले संस्थाचालक जेव्हा मला भेटले त्यातले बरेचसे संस्थाचालक हे तर मराठीच आहेत. कार्मेल स्कूल असो सेंट मेरी असो हे जरी बाहेरून आलेले असल्या तरी आपल्या इथं जे KTSP मंडळ आहे किंवा इतर VDM स्कूल आहे किंवा दुसरी कोणती स्कूल आहे त्या सगळ्यांच्या संस्थाचालक मराठीच आहे. पोद्दार स्कूल आपल्याकडे नवीन आलेले म्हणजे मराठी संस्थाचालक असूनही आपल्या शाळांचे बोर्ड हे अजून बरं मराठीत लागलेले नाही आहे. ही अनास्था आपल्या संस्थाचालकामध्ये का दिसत आहे याचं मला उत्तर त्यांच्याकडे घ्यायचं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची चुकी झालेली आहे, आम्ही 100% मराठीमध्ये बोर्ड करून लावतो, इंग्लिशमधले बोर्ड तसे बाजूला काढून त्याप्रमाणे मराठीचे बोर्ड बनवून देऊ. तर मी त्यांना विनंती केलेली आहे का तुम्ही मराठीचे बोर्ड जर लावले नाहीत 27 तारखेपर्यंत तर भविष्यातली आंदोलनाची दिशा आम्ही ठरवून तुमच्यावर कशी कायदेशीर कारवाई केली जाईल. सरकारने त्याच्यावर 1 लाख रुपयाचा दंड लावलेला आहे. जर 15 दिवसाच्या आत नोटीस दिल्यानंतर जर त्यांनी लावला नाही तर 1 लाख रुपयाचा दंड आणि प्रत्येक दिवस जेवढे दिवस ते लावतील नाही 2000 रुपये दंड लावलेला आहे. मग शाळांनी दंड भरायला तर तयार व्हावं किंवा मराठीतला बोर्ड तयार करून घ्यावा. गोष्टीसाठी
जी मराठीमध्ये पाट्या असाव्या असा जो कायदा बनवला अधिनियम 2022ला, तेव्हा स्वायत्त संस्थेला त्याचा अधिकार दिलेला आहे. जे आपल्याकडे स्वायत्त संस्था म्हणजे नगरपालिका, नगरपालिकेने आणि नगरपालिका प्रशासनाने ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे का आपल्या इथल्या ज्या दुकाने असतील किंवा महानगरपालिकेच्या ज्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट शाळा असतील, या सर्वांचे बोर्ड हे आपल्याला मराठीत असणे गरजेचं आहे. परंतु नगरपालिकेच्या प्रशासनाने अशी कुठलीही कारवाई खोपोलीमध्ये केलेली मला दिसत नाही. मी आज तहसीलदारांशी मग बोललो. तहसीलदारांचं म्हणणं आहे की आम्ही खालापूर तालुक्यातले जेवढे आस्थापने असतील, शाळा असतील, त्यांनाही आम्ही नोटिसा काढत आहोत का सर्वांनी आपले बोर्ड मराठीत करून घ्यावे. भविष्य काळामध्ये आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकणार आहोत आणि त्यांना निवेदन देणार आहोत की तुम्ही खोपोली शहरामध्ये असलेल्या सर्व आस्थापनांचे अशी कोणतीतरी एकतर पेपर नोटीस करावी किंवा जाहिरात करावी का सर्वांनी आपले बोर्ड 15 दिवसामध्ये करून घ्यावेत मराठीमध्ये, अन्यथा तुम्ही त्यांच्यावर दंड लावा सुरुवात करावी. अशी भविष्यामध्ये मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे स्पष्ट मागणी करणार आहोत. आणि सदरच्या मराठी बोर्डच्या बाबतीमध्ये मी असो, आमचा शिवसेना पक्ष असो, असं शांत बसणार नाही. मराठी बोर्ड हे झालेच पाहिजे. शाळांचे बोर्ड, विद्यालयांचे बोर्ड आणि आस्थापनांचे बोर्ड हे मराठीमध्ये असले गरजेचं आहे आणि ते सर्वांनी करावे अशी आम्ही सर्वांना हात जोडून विनंती करतोय. आम्हाला हात खोलायला लागला. म्हणणं आहे की आपण महाराष्ट्रात जन्माला आलेलो आहोत. मराठी भाषा ही आपली मायबोली आहे. आपण मराठी भाषेला जर जगवलं नाही तर मराठी भाषेला कोण जगवणार? ती आपली नैतिक जिम्मेदारी आहे. मी आज खोपोली शहरामध्ये मागणी करतो, खालापूर तालुक्यात मागणी करतो. माझं असं म्हणणं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, यांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला कडे मागणी करून आणि सदरच्या संस्थाचालकांना मागणी करून ही पाठपुरावा करून सर्वांनी आपल्याला हातभार लावावा आणि सर्व युवकांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं का आपल्या परिसरात जे जे कुठे दुकान होत असतील तिथे बोर्ड मराठीमध्ये आहे का नाही.